पन्हाळा तालुक्यातील आंबवडे गावात काही महिन्यांपासून परमिट रूम आणि बियर बार सुरू आहे. या दुकानाला विरोध करत ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी दुकान बंद करण्यासाठी आज मतदान घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज गावातील आदर्श विद्यालयात मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये 2 मतदान केंद्रांवर 598 पैकी 415 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. मतपत्रिकेवर उभी बाटली आणि आडवी बाटली अशी चिन्ह होती. बाटली आडवी करण्यासाठी 349 महिलांनी मतदान केलं, तर उभ्या बाटलीला केवळ 31 मतं मिळाली. या मतदान प्रक्रियेत 35 मतं बाद झाल्याचं सांगत आंबवडे गावातील महिलांनी मतदानातून बाटली आडवी केल्याचं तहसीलदार माधवी शिंदे यांनी सांगितलं. 499 इतके मतदार होते, महिला मतदार होत्या. पैकी 415 इतक्या महिला मतदारांनी मतदान केलेलं आहे. त्याच्यापैकी मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद ठेवावी या बाजूने केलेलं मतदान महिलांनी हे 349 एवढं आहे. याची जी टक्केवारी पाहिली असता एकूण मतदारांशी 58.26 एवढी याची टक्केवारी आहे. मद्य विक्री अनुज्ञप्ती चालू ठेवावी या बाजूने झालेलं मतदान हे 31 एवढं आहे आणि हे 5.17 इतकं टक्केवारीमध्ये आहे. अवैध मते ही 35 आहेत आणि एकूण टोटल मतदान हे 415 या पद्धतीने मतदान इथे झालेलं आहे आणि मतदानाचा निवडणूक निकाल पण आपल्यासमोर मांडलेला आहे. निकालानंतर प्रतिक्रिया देताना सरपंच राजेश्री गुरव यांनी गेल्या 4 महिन्यांपासून गावातील महिलांसह ग्रामस्थांनी तरुण पिढी व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी दिलेल्या लढ्याला यश आलं असल्याचं सांगितलं. आंबवडे गावच्या ग्रामपंचायत व सर्व गावातल्या मंडळींनी भरपूर कष्ट घेतलेले आहेत. 3 महिने झाले ह्या कष्टात आहेत आणि कुणीही आपल्या गावच्या महिलांनी आणि सर्व या नवीन कार्यकर्त्यांनी जुन्या पिढीने कुणीही एकमेकाचे भेदभाव न मानता सगळ्यांनी पाठिंबा देऊन एकोप्याने 3 महिने सगळ्यांनी काम करून याचा विजय केलेला आहे आणि आंबवडे गावच्या महिलांचा विजय हा आहे. आंबवडे गावच्या महिलांचा विजय आहे. निकालानंतर महिलांसह ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार माधवी शिंदे, नायब तहसीलदार संजय वळवी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक KB बिरादार, SR गायकवाड यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.